1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। बाबा बोरकर यांचं एक सुंदर स्फूर्तिगीत आहे। या गीताचं शीर्षकच आहे जीवन त्यांना कळले हो। मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळून पडले हो, जीवन त्यांना कळले हो। झाडाला पिकलेलं फळ ज्याप्रमाणे सहज गळून पडतं, ज्या माणसाचा अहंकार असा सहजपणाने गळून पडला, त्यांना जीवन त्यांना कळले हो असं बाबा बोरकर म्हणतायत। जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो, जीवन त्यांना कळले हो। पाणी ज्याप्रमाणे कुठेही मिसळतं, त्याचप्रमाणे जी लोक कुठेही गेली तरी मिसळून जातात, जीवन त्यांना कळले हो। अनेक संतांनी, विद्वान लोकांनी सांगून ठेवलंय की ममपणा, अहंकार किंवा मीपणा किती घातक असतो। हा ममपणा नक्कीच नसला पाहिजे, परंतु मपणा हा असला पाहिजे। तर हा मपणा काय आहे ते आज बघूया। त्यातला पहिला म्हणजे मराठी, आपली मायबोली, आपली मातृभाषा, आपली ओळख, आपलं सर्वस्व। दुसरा म्हणजे महाराष्ट्र। सेनापती बापट म्हणतात, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले। या राष्ट्र उभारणीमध्ये महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं किती योगदान आहे हे सांगण्याची नक्कीच गरज नाहीये। परंतु गेल्या 5-6 वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण बघून नक्कीच आपल्याला प्रश्न पडतात, परंतु आपण हरायचं नाही, आपण नक्कीच यातनं बाहेर पडूया। आता त्या दिवशीच बघा ना, बाहेरून कुणीतरी तो थापेश्वर का फेकेश्वर येऊन आपल्या राजांबद्दल काय बोलला, काहीही फेकत होता आणि आपली व्यासपीठावरील मराठी नेते मंडळी गप्प होती, काही बोलत नव्हती। असो, तिसरा म्हणजेच मुंबई। सेनापती बापटच अजून एकदा सांगतात की मुंबई विना महाराष्ट्र म्हणजे शरीरा विना आत्मा। प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, मराठी माणसाच्या श्रमांवर उभी राहिलेली मुंबई कुणाच्या दयेवर चालत नाही। त्यामुळे आज 1 मे महाराष्ट्र दिनी मुंबईचं महत्त्व नक्कीच वेगळं काही सांगायला नको। त्यामुळे ममपणा, मीपणा, अहंकार नसला पाहिजेत, परंतु मपणा हा असलाच पाहिजे। नुसता असलाच पाहिजे नाही, तर आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये कायम संचारत राहिला पाहिजे। पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा।